ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच 8 प्रभाग समित्यांवरती महायुतीने वर्चस्व मिळवले आहे। 7 प्रभाग समित्यांवरती शिवसेना तर एका प्रभाग समितीवरती भाजपचा अध्यक्ष निवडून आला आहे। दुसरीकडे सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने विजय मिळवला आहे। या मतदानाला एमआयएमच्या सहर शेख या निवडणूक झाल्यानंतर सभागृहात आल्या, त्यामुळे एमआयएमचे उमेदवार नफीजा अन्सारी यांना 5 ऐवजी केवळ 4च मते मिळाली, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपाली भगत यांना 10 मते मिळाली आहेत। तब्बल 5 वर्षांनी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असून या ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसेल, तर उपमहापौरपदी भाजपाची वर्णी लागली असून इतर महत्त्वाची पदे देखील संख्याबळाच्या जोरावरती शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतली आहेत। स्थायी समिती सदस्य आणि सभापतीची निवडणूक अद्याप झाली नसून त्यापूर्वी प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली। ठाणे महानगरपालिकेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। या निवडणूक प्रक्रियेसाठी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव हे उपस्थित होते। 9 प्रभाग समितीच्या अध्यक्षपदांकरिता ही निवडणूक घेण्यात आली। अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदाकरिता शिवसेनेच्या मिनल संखे, वागळे प्रभाग समितीसाठी एकता भोईर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीकरिता निर्मला कणसे, कळवा प्रभाग समितीसाठी विजया लासे, दिवा प्रभाग समितीसाठी दीपक जाधव, माझीवाडा मानपाडा प्रभाग समितीसाठी सिद्धार्थ ओवळेकर आणि वर्तकनगर प्रभाग समितीसाठी जयश्री डेव्हिड या शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता। तर उथळसर प्रभाग समितीकरिता भाजपाचे नारायण पवार यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता। ठाणे महानगरपालिकेच्या 7 प्रभाग समित्यांमध्ये शिवसेनेचे संख्याबळ असल्याने या प्रभाग समितीमध्ये अन्य कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही। त्यामुळे झालेल्या निवडणुकीमध्ये या 7ही प्रभाग समित्यांवरती शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत, तर उथळसर प्रभाग समितीमध्ये भाजपाचे सर्वाधिक सदस्य असल्याने या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे नारायण पवार हे बिनविरोध निवडून आले। तर दुसरीकडे मुंब्रा प्रभाग समितीकरिता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या दीपाली भगत आणि एमआयएमच्या नफीसा अन्सारी यांच्यात सामना होणार होता। मुंब्रा प्रभाग समितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे सर्वाधिक 10 सदस्य आहेत, तर एमआयएमकडे 5 सदस्यांचे संख्याबळ होतं, त्यामुळे राष्ट्रवादीच्या दीपाली भगत यांचाही विजय निश्चित मानला जात होता। मात्र मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कैसे हराया एका वाक्याने सोशल मीडियात चर्चेत आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख या अनुपस्थित राहिल्या। निवडणूक प्रक्रिया आल्यानंतर त्या सभागृहात आल्या, त्यामुळे मुंब्रा प्रभाग समितीच्या निवडणुकीत दीपाली भगत यांना त्यांच्या सदस्यांची 10 मतं, तर एमआयएमच्या नफीजा अन्सारी यांना सहर शेख अनुपस्थित असल्याने 5 ऐवजी केवळ 4च मतं पडली आहेत। सहर शेख या निवडणुकीत का अनुपस्थित राहिला याबाबत मात्र पालिका वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे।